राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर फिल्डिंग। जागा 1 आणि ठाकरे सेने दावेदार 5। मवियात राज्यसभेवरून रस्सीखेच। महाविकास आघाडीत राज्यसभेवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता ठाकरे सेनेत उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळालीये। एकीकडे राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे सेनेचे 5 बडे नेते रिंगणात उतरलेत। ठाकरे सेनेच्या विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील। लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर राजन विचारेंची ही राज्यसभेसाठी फिल्डिंग। विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं अंबादास दानवेंकडूनही राज्यसभेसाठी प्रयत्न। लोकसभेतील पराभवानंतर कोकणातील वर्चस्व टिकवण्यासाठी विनायक राऊतही राज्यसभेसाठी आग्रही। माजी खासदार चंद्रकांत खैरेही राज्यसभेसाठी इच्छुक। दरम्यान ठाकरे सेनेत राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक असल्याची कबुली राऊतांनी दिली आहे। एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे। अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहित नाही, पण आपण नावाजी सांगता। चंद्रकांत खैरेंचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं, ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। मी हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात, पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत। दुसरीकडे राज्यसभा उमेदवारीबाबत शरद पवारांनी अद्याप मौन बाळगलंय। स्वतःच्या उमेदवारीचा निर्णय त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोपवलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या संदर्भात मवियातील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचं सांगून मवियातील घटक पक्षांमध्ये राज्यसभेसाठी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी असल्याचं शशिकांत शिंदेंनी सांगितलंय। पवार साहेबांची मी अजून काही भेट घेतलेली नाहीये, परंतु प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे। एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे। मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे। त्यावेळेला चर्चा होतात, त्यावेळेला इच्छा व्यक्त केली आणि तशा प्रकारच्या प्रत्येक पक्षाने मागणी केली तरी एकमताने मी त्या दिवशी सांगितलं, एकमताने आम्ही 100% एकमताने एक नाव काढून आणू। राज्यसभेसाठी शरद पवारांचं